एक व्यापारी तोट्यात होता. दिवसेंदिवस कर्ज वाढत होतं आणि मनात चिंता भरली होती. शेवटी तो अक्कलकोटला गेला आणि स्वामी समर्थांच्या चरणी पडला. व्यापाऱ्याने रडत रडत आपली व्यथा सांगितली. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, प्रामाणिकपणे व्यापार कर, कोणाची फसवणूक करू नको. स्वामींचे शब्द व्यापाऱ्याच्या मनाला भिडले. त्याने त्या दिवसापासून खोटं बोलणं, फसवणूक आणि लोभ सोडला. हळूहळू ग्राहकांचा विश्वास वाढू लागला. व्यापार पुन्हा चालू लागला आणि काही महिन्यांतच त्याचा व्यवसाय भरभराटीला आला. व्यापाऱ्याला समजलं, खरी कमाई पैशाने नाही तर प्रामाणिकपणाने होते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.